In today's lesson, we will try to understand how to speak about the actions which took place in the past. And for that purpose, we have to make use of simple past tense. मग सिंपल पास्ट टेन्सची रचना कशी करायची, वाक्य निगेटिव्ह कसे करायचे आणि प्रश्न कसे बनवायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ. पण फक्त आपण एवढ्याच गोष्टी यात समजून घेणार नाही आहे. सिंपल पास्ट टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स हे टेन्सेस बऱ्याचदा वापरताना बऱ्याच लोकांचे चुका होतात, त्या पण आपण समजून घेऊ. शिवाय सिंपल पास्ट टेन्समध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या वापरताना आपण नेहमी म्हणजे आपले कन्फ्युजन होते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करू आजच्या लेसनमध्ये. सो लेट्स गेट स्टार्टेड. सर्वात आधी आपण समजून घेऊ की सिंपल पास्ट टेन्सची रचना कशी करायची. सिंपल पास्ट टेन्सची रचना करताना आपल्याला सर्वात आधी सब्जेक्ट घ्यायचा असते. म्हणजे वाक्यात ॲक्शन परफॉर्म करणारा जो शब्द आहे, जो नाऊन किंवा प्रोनाऊन या रूपात असतो, त्याला आपण आधी घ्यायचं. त्यानंतर V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं. जसं गो आहे तर त्याचं दुसरं रूप वेंट होते, राईट आहे तर रोट होते, प्ले आहे तर प्लेड होते. पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप आपल्याला पाठ करावं लागेल. जे आपण व्हर्बचं जो लेसन घेतलेला आहे त्यामध्ये व्हर्बची मी एक पहिलं, दुसरं रूप, तिसरं रूप असणारी एक लांबची लांब लिस्ट टाकलेली आहे. ती तुम्हाला पाठ करावी लागेल. ती पाठ केल्यानंतर तुम्हाला पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. बघा, पहिल्या रूपाचा जेव्हा आपण अर्थ काढतो तेव्हा त्या मराठी अर्थाला तो, ते, तात असं लागलेलं असते. जसं समजा आपल्याला जर बाय असं म्हणायचं आहे, बाय, BUY, बाय, बायचा अर्थ होते विकत घेतो, विकत घेते, विकत घेतात. टेल आहे, टेलचा अर्थ होते सांगतो, सांगते, सांगतात. टीच आहे, टीचचा अर्थ होते शिकवतो, शिकवते, शिकवतात. पण हे सगळे पहिले रूप होते. याचं जर दुसरं रूप करतो म्हटलं, जसं बायचा बॉट केलं, तर बायचा अर्थ जर विकत घेतो असा होते, तर बॉटचा अर्थ विकत घेतला असा होतो. टेल म्हणजे सांगतो असा अर्थ होते, सांगतो, सांगते, सांगतात. पण त्याचं जर आपण दुसरं रूप केलं तर टेलचं टोल्ड होते आणि टोल्डचा अर्थ होते सांगितला, सांगितली, सांगितले. टीच आहे, टीचचा अर्थ शिकवतो, शिकवते, शिकवतात असा अर्थ होते. पण जर त्याचं दुसरं रूप केलं आपण, टीचचं टॉट केलं, तर टॉटचा अर्थ होते शिकवला, शिकवली, शिकवले. म्हणजे जे सेकंड फॉर्म आहे, ज्याला दुसरं रूप म्हणतो आपण, त्याच्या मराठी अर्थामध्ये ला, ली, ले असा प्रत्यय लागते. आणि दुसरं रूप कशासाठी वापरतात? जी ऍक्शन झाली पास्टमध्ये, जी ऍक्शन झाली त्या ऍक्शन बद्दल बोलण्यासाठी आपण दुसरं रूप वापरतो. दुसऱ्या रूपाचा उपयोग सिंपल पास्टमध्ये होतो. पहिल्या रूपाचा उपयोग सिंपल प्रेझेंटमध्ये होतो. सिंपल प्रेझेंट कधी वापरतो आपण? जेव्हा ऍक्शन नेहमी होते, ज्या ऍक्शनच्या मराठी वाक्यांमध्ये तो, ते, तात असं आलेलं असते. जसं तो शाळेत जातो, ती क्रिकेट खेळते, आपण चहा घेतो असं. आणि ज्या वेळेस एखादी घटना घडली त्यावेळेस आपण ते जे मराठी वाक्य बोलतो त्यासाठी त्या वाक्यांमध्ये ला, लिले असं आलेलं असते. जसं मी चहा घेतला, आम्ही त्याच्याशी बोललो, ते आमच्या घरी आले, असं ला, लिले लागलेलं असते. म्हणून मग आपण जे सिंपल पास्ट आहे त्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो. आणि पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप हे बहुतेक असे रूप आहेत की जे आपल्याला पाठ करावे लागतात. त्याच्यामध्ये अशी काही वर्ब आहेत की ज्याचं DED लावून दुसरं आणि तिसरं रूप होते. पण जे बाकीचे आहेत इरेग्युलर व्हर्ब्स, जे आपण व्हर्ब या लेसनमध्ये घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये मी समजून सांगितलेलं आहे की दुसरं रूप आणि तिसरं रूप कसं करायचं आणि त्याची जी लिस्ट दिलेली आहे ती लिस्ट. मग आता आपल्याला या सिंपल पास्ट टेन्सच्या रचनेमध्ये आपल्याला दुसरं रूप वापरायचं आहे क्रियापदाचं, कारण आपण जी ऍक्शन झाली त्या ऍक्शन बद्दल बोलणार आहे. जसं आता इथे मी म्हटलं की त्याने पुस्तक विकत घेतले, तर मी वाक्य तयार केलं, ही बॉट अ बुक. इथं बाय न घेता मी बॉट घेतलं, कारण मी विकत घेतले असं मला म्हणायचं होतं. तर ही बॉट अ बुक, त्याने पुस्तक विकत घेतले. आणखी एक वाक्य आहे, मराठी जर वाक्य असं आहे की ते फुटबॉल खेळले, तर वाक्य आहे मग इंग्लिशमध्ये दे प्लेड फुटबॉल. प्ले न म्हणता प्लेड म्हटलं, कारण ऍक्शन झालेली आहे. दे प्लेड फुटबॉल. आता सिंपल पास्टमध्ये नेहमीच्या चुका कोणत्या होतात? या अफर्मेटिव्ह रचनांमध्ये नेहमी चुका ह्या होतात की काही जण विनाकारण वॉजवरचा उपयोग करतात. जसं समजा त्यांना म्हणायचं आहे की त्याने पुस्तक विकत घेतले, तर ते म्हणतील ही वॉज बॉट अ बुक. लक्षात घ्या, ही वॉज बॉट अ बुक असं जर म्हटलं तर त्या वाक्याचा अर्थ होईल त्याला विकत घेण्यात आले असा अर्थ होईल. ही वॉज बॉट, त्याला विकत घेण्यात आले. आता त्याने विकत घेतले आपल्याला असं म्हणायचं आहे, त्याला थोडी विकत घेतल्या गेला आहे. म्हणून मग लक्षात घ्या की त्याने विकत घेतले असं म्हणायचं आहे, तर आपल्याला इथं वॉज वेअर असं काही मधात टाकायचं नाही आहे. मग काही जण असं म्हणतील की सर त्याने पुस्तक विकत घेतले होते, त्याने काल पुस्तक विकत घेतले होते असं जर म्हणायचं आहे, होते आलाय त्याच्यातून, मग कसं कराल? तरीही वाक्य असंच होणार. त्याच्यामध्ये वॉजवेअरची काही आवश्यकता नाही आहे. वॉजवेअर घेतलं की पुन्हा ते पॅसिव्हाईजची रचना होणार आणि अर्थ जो आहे तो उलटा होणार. म्हणून लक्षात घ्या की आपल्याला याच्यामध्ये वॉजवर वापरायचं नाही आहे.
ते वाजवर वापरून जे वाक्य आपण बनवतो ते पॅसिव्हाइजचे वाक्य असतात आणि ते कसे बनवायचे आपण ते ऍडव्हान्स लेवलच्या जो आपला कोर्स आहे त्याच्यामध्ये शिकणार आहे. त्यानंतर बघा दे प्लेड फुटबॉल. दे प्लेड फुटबॉल म्हणजे ते फुटबॉल खेळले, पण दे वर प्लेड फुटबॉल जर तुम्ही म्हटलं तर त्यांना खेळण्यात आले असा काहीसा अर्थ निघेल. दे वर प्लेड त्यांना खेळवण्यात आले किंवा त्यांना खेळण्यात आले असा अर्थ होईल. म्हणून अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये जर कोणती गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती हे लक्षात ठेवा की याच्यामध्ये वाज वरचं काही एक काम नाही. सरळ सरळ सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं आहे. मग आता ही जर वाक्य आपल्याला निगेटिव्ह करायची आहेत किंवा निगेटिव्ह रचना जर करायची सिंपल पास्टमध्ये, जसं ते फुटबॉल खेळले, दे प्लेड फुटबॉल, आणि ते खेळले नाही असं आपल्याला म्हणायचं आहे. ते काल खेळले नाही तर दे डिड नॉट प्ले येस्टरडे असं आपण. ते काल खेळले, दे प्लेड येस्टरडे, आणि ते काल खेळले नाही तर दे डिड नॉट प्ले येस्टरडे. आपण दे वेअर नॉट प्लेड येस्टरडे, दे वॉज प्लेड नॉट येस्टरडे असं नाही केलं आपण डिड नॉट घेतलं आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं. इथे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथं डिड नॉट घेऊन आपल्याला पहिलं रूप लावायचं, त्याला डिड नॉट प्लेड असं नाही म्हणायचं आहे. म्हणजे वाक्य निगेटिव्ह करताना आपण केवळ नॉट न घेता डिड नॉट असं घेऊन त्याला क्रियापदाचं पहिलं रूप लावायचं आहे. पहिले सब्जेक्ट, मग डिड नॉट, मग क्रियापदाचं पहिलं रूप आणि नंतर ऑब्जेक्ट किंवा बाकीचे जे शब्द आहेत ते. जर समजा हे वाक्य आहे की एक अफर्मेटिव्ह वाक्य आहे की मी सिनेमा पाहिला, तो वाक्य होईल मी सिनेमा पाहिला, आय वॉच्ड द मूव्ही. आणि मी सिनेमा पाहिला नाही तर मला म्हणावं लागेल आय डिड नॉट वॉच द मूव्ही. डिड नॉट घेतला आणि पहिलं रूप घेतलं, आय डिड नॉट वॉच द मूव्ही. पुन्हा इथं आय वॉज नॉट वॉच मूव्ही असं म्हणता येणार नाही, का मी सिनेमा पाहिला नव्हता, आय वॉज नॉट वॉच मूव्ही असं वाक्य चुकीचं होईल. जरी तुम्हाला असं म्हणायचं असेल की मी सिनेमा पाहिला नव्हता तरी तुम्हाला म्हणावं लागेल आय डिड नॉट वॉच द मूव्ही. आणि डिड नॉटला तुम्ही डिडंट सुद्धा म्हणू शकता, काही डिफरन्स नाही दोघांमध्ये, दोघांचा अर्थ सारखा होतो. मग वाक्य जर तुम्हाला निगेटिव्ह करायचे असतील तर काय करायचं आहे, डिडनं वाक्य सुरू करायचं आहे. सिंपल पास्टमध्ये ज्या घटना झाल्या त्या घटनांबद्दल तुम्हाला प्रश्न उपस्थित करायचा आहे. आणि प्रश्न समजा व्हर्बल क्वेश्चन आहे, येस नो टाईप क्वेश्चन आहे, की जसं वाक्य आहे की ते मार्केटला गेले होते का, ते मार्केटला गेले का किंवा गेले होते का असं जर म्हणायचं असेल तुम्हाला डिडनं वाक्य म्हणावं लागेल की डिड दे गो टू द मार्केट. त्यानंतर तिने होमवर्क फिनिश केले होते का किंवा केले का, तर आपल्याला म्हणता येईल डिड शी फिनिश हर होमवर्क. इथं आपण पुन्हा लक्षात घ्या डिड आल्याबरोबर इथं पहिलं रूप घेतलं. म्हणजे जरी पास्ट बद्दल बोलत होतो तरी आपण फर्स्ट फॉर्म घेतला, कारण वाक्यामध्ये डीड होतं. जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये डीड येईल तेव्हा तेव्हा आपल्याला त्या वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. आणि ह्या आपल्याला ही ॲक्युरेसी मेंटेन करायची आहे, कारण जर आपल्याला प्रोफेशनल वाटायचं आहे इंग्लिश बोलताना, आपल्याला समोरच्या व्यक्तीवर चांगलं इम्प्रेशन टाकायचं आहे, तर मग लक्षात घ्या आपल्याला आपल्या बोलण्यात ॲक्युरेसी आणावी लागेल. आपण चुकीचं इंग्लिश बोलू तर आपण क्लमसी वाटू. मग आता इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला मी सांगतो सिंपल पास्टमध्ये ती ही आहे की तुम्ही सिंपल पास्ट टेन्सची रचना तेव्हा करता जेव्हा तुम्ही जी घटना झाली आहे भूतकाळामध्ये आणि त्या घटनेचा टाइम मेन्शन केलेला आहे, अशा दोन गोष्टी असल्या तरच तुम्ही सिंपल पास्ट टेन्स वापरता. जसं राजूने 2001 मध्ये घर बांधलं, इथं वेळेचा उल्लेख केलेला आहे की 2001 मध्ये ती घटना घडली. तो शनिवारी मंदिरात गेला होता, इथं शनिवारचा उल्लेख केलेला आहे, तो शनिवारी मंदिरात गेला होता. त्याने 11 वाजता आमंत्रण दिले होतं, 11 वाजता म्हणजे असं वेळेचा जर उल्लेख केला असला तर सिंपल पास्ट इथं आपण वापरू शकतो. वेळ खूप महत्वाची. वेळ म्हणजे दिवस, वर्ष, महिना, केव्हा ती घटना झाली, काल झाली, आज झाली, असं काहीतरी मेन्शन केलेलं असलं पाहिजे, तेव्हा सिंपल पास्ट टेन्स वापरता येते. जसं वाक्य आहे की मी सकाळी चहा घेतला, हे वाक्य सिंपल पास्ट मध्ये नाही बसणार. जरी घटना झालेली आहे तरी आपण हे वाक्य सिंपल पास्टने म्हणू शकत नाही की मी चहा घेतला. तुम्हाला म्हणावं लागेल आय हॅव टेकन टी, प्रेझेंट परफेक्ट वापरावं लागेल. तेच वाक्य असं असतं की मी सकाळी चहा घेतला. आता इथे सकाळचा उल्लेख केलेला आहे, घटना झाली आणि वेळचा उल्लेख केलेला आहे, मग तुम्हाला म्हणता येईल आय टूक टी इन द मॉर्निंग किंवा आय हॅड हे दुसरं रूप हॅवचं घेतला या अर्थानं, आय हॅड टी इन द मॉर्निंग. तिने काल रवीची भेट घेतली. आता काल हा उल्लेख आलेला आहे म्हणून आपण सिंपल पास्ट वापरू की शी मेट रवी येस्टरडे, पण तिने रवीची भेट घेतली एवढंच आहे, कधी घेतली हा उल्लेखच नाही आहे, तर मग आपल्याला म्हणावं लागेल शी हॅज मेट रवी. तर हे एक लक्षात ठेवायचं आहे सिंपल पास्टच्या बाबतीत की सिंपल पास्ट आपल्याला झालेल्या घटनांबद्दल तर वापरायचं आहे, पण त्या घटनांचा जर वेळ मेन्शन केलेला असला तरच वापरता येईल.
अदरवाईज आपल्याला प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट हे टेन्सेस वापरावे लागतील. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा. म्हणजे थोडक्यात आपण काय काय लक्षात ठेवायचं बघा, जी घटना ऑलरेडी झालेली आहे त्याच्याबद्दल आपण सिंपल पास्ट वापरतो. आपण जर म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस असले, म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतो आपण त्याला, होकारार्थी वाक्य जर असले तर आपण रचना कशी करतो, सब्जेक्ट, वर्बचं दुसरं रूप आणि ऑब्जेक्ट. वाक्य निगेटिव्ह करताना काय करतो आपण, सब्जेक्ट घेतो, मग डिड नॉट घेतो आणि क्रियापदाचं पहिलं रूप घेतो, नंतर ऑब्जेक्ट घेतो, अशी रचना करतो. आणि जर समजा प्रश्न बनवायचा असेल सिंपल पास्टमध्ये, म्हणजे झालेल्या घटनांबद्दल असणाऱ्या वाक्यांबद्दल जर आपल्याला प्रश्न बनवायचा असेल तर आपण डीड सुरुवातीला घेऊन मग त्याच्यानंतर जो वाक्यातली ऍक्शन परफॉर्म करणारा शब्द म्हणजे सब्जेक्ट असतो तो घेतो आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप घेतो. आता इथं एक थोडी ऍडव्हान्स लेवलची गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगतो आहे. बघा, पास्ट कंटिन्युअस मध्ये आणि सिंपल पास्ट मध्ये बहुतेक लोकांच्या चुका होतात. जर समजा एखाद्याला असं म्हणायचं आहे की 2 वर्षाच्या आधी तो 2 वर्ष, एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत बोलतो आपण की 2 वर्षाच्या आधी तो भाजीपाला विकत होता. समजा आज धरून घ्या की आज तो नगराध्यक्ष बनला, पण 2 वर्षाच्या आधी काय स्थिती होती की तो भाजीपाला विकत होता. आणि हे जर आपण एखाद्याला इंग्लिशमध्ये करायला लावलं तर तो सरळ सरळ म्हणते की ही वॉज सेलिंग व्हेजिटेबल्स 2 years ago. नाउ ही इज मेयर. नाउ ही इज द मेयर ऑफ द सिटी, बट ही वॉज सेलिंग व्हेजिटेबल्स 2 years ago. आता इथे त्याने सरळ सरळ ट्रान्सलेशन केलं की तो 2 वर्षाच्या आधी भाजीपाला विकत होता, पण अशी रचना चुकीची ठरते. बघा, आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स कधी वापरायचं आहे की पास्टमध्ये, भूतकाळामध्ये एखाद्या स्पेसिफिक टाइमला ती ऍक्शन सुरू होती, प्रोसेसमध्ये होती, तेव्हा आपल्याला पास्ट कंटिन्युअस वापरायचं आहे. आता या ठिकाणी कशी आहे की 2 वर्षाच्या आत तो भाजीपाला विकत होता म्हणजे विकायचा, म्हणजे बऱ्याचदा ती घटना घडली, त्याला सवय नव्हती. बघा, सवयीबद्दल जर बोलतोय आपण पास्ट मधल्या तर आपण यूज टू वापरतो की ही यूज टू सेल व्हेजिटेबल्स 2 years ago असं म्हणू आपण. पण आपण सवयीबद्दल बोलत नाही, अशा एखाद्या घटनेबद्दल बोलतोय की ती घटना पास्टमध्ये पुन्हा पुन्हा घडली, बऱ्याचदा घडली. म्हणून मग अशा ठिकाणी आपल्याला ही वॉज सेलिंग व्हेजिटेबल्स यस्टरडे हे वाक्य अप्रोप्रिएट होत नाही. हे वाक्य म्हणावं लागले आपल्याला की ही सोल्ड व्हेजिटेबल्स 2 years ago. 2 वर्षाच्या आधी तो भाजीपाला विकायचा किंवा भाजीपाला विकत होता असा अर्थ. समजा जसं मला म्हणायचं आहे की मी कोरोना पॅन्डेमिक मध्ये माझ्या काकांच्याकडे राहत होतो, तर मला असं म्हणता येईल का की आय वॉज लिव्हिंग ॲट माय अंकल्स ड्युरिंग कोरोना पॅन्डेमिक? नाही. लक्षात घ्या, मला म्हणावं लागेल आय लिव्ड ॲट माय अंकल्स ड्युरिंग कोरोना पॅन्डेमिक. म्हणजे जी घटना बऱ्याचदा घडली पास्टमध्ये, त्या घटनांबद्दल बोलताना सुद्धा सिंपल पास्ट वापरतात. जर एखादी घटना पास्टमध्ये सुरू होती एका स्पेसिफिक टाइमला, जसं मी काल मंदिराकडे जात होतो किंवा मंदिराच्या दिशेने जात होतो, मी काल मंदिराच्या दिशेने जात होतो आणि तेव्हाच मी पाहिलं की तो ऍक्सिडेंट झाला. आता यावेळेस मी कालची गोष्ट करतो आणि काल एका स्पेसिफिक वेळेला ती घटना होत होती असं म्हणत आहे, तर यावेळेस मला म्हणावं लागेल की आय वॉज गोइंग टू द टेम्पल. म्हणजे हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की एखादी घटना पास्टमध्ये सुरू होती, प्रोसेसमध्ये होती तर पास्ट कंटिन्युअस, आणि एखादी घटना बऱ्याच वेळा घडली पास्टमध्ये तर मग सिंपल पास्ट. म्हणजे सिंपल पास्टचे 2 उपयोग आपण शिकलो. मग एकतर जी घटना पास्टमध्ये झाली तिचा वेळ मेन्शन केला होता त्या घटनेबद्दल, आणि दुसरं कोणतं की एखादी घटना पास्टमध्ये बऱ्याचदा घडली, सवय नव्हती पण बऱ्याचदा घडली, अशा घटनेबद्दल आपण सिंपल पास्ट वापरतो. सिंपल पास्ट चांगल्या पद्धतीनं वापरण्यासाठी तुम्हाला पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप हे पण आधी म्हणजे तयार करून घ्यावं लागेल. तुमच्याकडे रॉ मटेरियल असेल तरच तुम्ही घर बांधू शकाल. तशी गोष्ट आहे, तुमच्याकडे वाक्य किंवा व्हर्बचे जे रूप आहे ते तुमच्या पाठ असतील तर त्या तुम्हाला त्या रचना काही कामाच्या होतील. अदरवाईज चहा शिकायचं टेक्निक बनवून घ्याल आणि चहासाठीचं सामानच तुमच्याकडे नसलं तर चहा कशाचं बनवणार तुम्ही? तसं आहे की तुम्हाला सिंपल पास्टची तुम्ही रचना समजून घेतली, वाक्य निगेटिव्ह कसे करायचे, अफर्मेटिव्ह कसे करायचे, प्रश्न कसे, सगळं समजून घेतलं तुम्ही, पण तुमच्याकडे शब्दच नाही आहेत, व्हर्बचे फॉर्मच तुम्ही पाठ नाही केले, तर मग काहीच कामाची गोष्ट होणार नाही. म्हणून मी जी लिस्ट या कोर्समध्ये टाकलेली आहे, विशेषतः या व्हिडिओ खालीच टाकलेली आहे, अटॅच केलेली आहे, त्याला किमान तेवढे 200-300 जे व्हर्ब आहेत तेवढे पाठ करून टाका. पाठ केल्याशिवाय पर्याय पण नाही त्याला, ते बाय डिफॉल्ट जसे आहेत तसेच असतात, ते आपल्याला तयार करता येत नाही. त्यामुळे ते पाठ करा, आणि पाठ करण्याचं टेक्निक पण सोपंच आहे. पुन्हा 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 वाचत राहा 2-4 दिवस, ऑटोमॅटिकली लक्षात राहतील.
आणि मग मराठी अर्थ काढताना पहिल्या रूपाचा मराठी अर्थ काढायचा आहे, तर शेवटी तो ते तात हे लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या रूपाचा अर्थ काढायचा आहे तर ला लिले असं येते हे लक्षात ठेवा. म्हणजे जसं गोचा अर्थ जातो तर वेट म्हणजे गेला, स्पीक म्हणजे बोलतो, स्पोक म्हणजे बोलला, राईट म्हणजे लिहितो, रोट म्हणजे लिहिला, टेल म्हणजे सांगतो, टोल्ड म्हणजे सांगितला. असं व्यवस्थित लक्षात घ्या, पाठ करून घ्या. हे काही वाक्य आहेत, मराठी वाक्य आहेत. याचं तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून बघायचं आहे. सोबत मी या व्हिडिओ सोबतच एक टेस्ट पेपर जोडलेला आहे 25 मार्क्सचा, तो तुम्ही सोडून पहा. त्याच्यानंतर मग त्याच्यासोबत आन्सर की जोडलेली आहे, ते आन्सर की म्हणून चेक करून घ्या. आणि जर 25 पैकी 25 मार्क्स पडले तर मग तुम्ही नेक्स्ट लेसन बघा. अदरवाईज पुन्हा एकदा व्हिडिओ रिप्ले करा, पुन्हा टेस्ट पेपर सॉल्व्ह करा. असं प्रत्येक व्हिडिओच्या बाबतीत करत चला. व्हिडिओ बघायचा, टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचा, आन्सर कीने ते आपले उत्तर चेक करायचे, नंतर पुढचा व्हिडिओ बघायचा. मग याने काय होणार, तुमचं जे इंग्लिश वाक्यरचनेचं, इंग्लिश व्होकॅब्युलरीचं, टेन्सेसचं ते नॉलेज चांगलं स्ट्रॉंग होणार. आता लक्षात घ्या, एखाद्या पैलवानाला जर आपल्याला समजा मैदानात उतरवायचं आहे तर त्याची चांगले मसल्स वगैरे चांगली बॉडी बनली पाहिजे की नाही. आता ते बनवायसाठी त्याच्या अंगात पहिले त्याला खाऊ घालावा लागेल. खाईल तो चांगले प्रोटीन्स खाईल, जे जे आवश्यक आहे ते चांगलं खाईल, चांगली मेहनत करेल आणि तेव्हा कुठे त्याच्या अंगात ताकद येईल आणि मग तो मैदानात उतरवू शकेल. अशी प्रोसेस आहे. तसंच इंग्लिश बोलण्याचं आहे की इंग्लिश बोलण्यासाठी पहिले टेन्सेस, ग्रामर, पार्ट्स ऑफ स्पीच, व्होकॅब्युलरी, वाक्यरचना, निगेटिव्ह, अफर्मेटिव्ह पहिले समजून घ्या. आणि हे सगळं या व्हिडिओ लेसन्समध्ये आलेलं आहे. हे आधी व्यवस्थित समजून घ्या. हे समजलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला असं वाटेल की नाही, आता मला बोलायला सुरुवात करायला पाहिजे, प्रॅक्टिस करायला पाहिजे. मग प्रॅक्टिस कशी करायची याचे टेक्निक्स पण दिलेले आहेत की 1-to-1 सेशन कसे घ्यायचे, ग्रुप डिस्कशन कशी करायची, इंटरव्ह्यूज कसे घ्यायचे, सगळ्या गोष्टी प्रॅक्टिससाठी आहेत. मग प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केली की मग त्याला तुम्ही जो कोणी इंग्लिश बोलणारा व्यक्ती तुमच्यासमोर येईल किंवा जिच्याकडून तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळेल बोलण्याची, त्या ठिकाणी बोलणं सुरू करा, झालं. आणि असं करत करत तुम्हाला इंग्लिश बोलता येईल आणि तुम्ही कॉन्फिडेंट व्हाल. सो थँक्स फॉर वॉचिंग.